तर ज्यांनी कधीही आयुष्यामध्ये आपल्या मुख्यालयावरती तिरंगा फडकवला नाही, आपल्या घरावरती तिरंगा लावला नाही, ज्यांनी कधी या देशामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं नाही, त्यांनी मात्र आपल्याला घरघर तिरंगा करायला बिल्किस बानोच्या आरोपींना सोडलं जातं आणि गुजरातमध्ये भाजपचे लोक त्या आरोपींचा फुलार देऊन आणि पेढे देऊन सत्कार करतात। तेव्हाच या देशातल्या महिलांचा अधिकार शर्मनाक होतो आणि मान खाली होते। आपण समजून घेतलं पाहिजे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रबोधन जयंती समितीच्या आजच्या या कार्यक्रमाला जे आपल्याला ज्येष्ठ विचारवंत अध्यक्ष म्हणून लाभले आहेत, प्राध्यापक सुभाष भिंगे सर, ही विचार मंचावरती बसलेले आणि या समितीचे अध्यक्ष अशोक नारनवरे सर, गायकवाड सर, नरसिंग घोडकेजी, ज्यांचा आपण आता सगळ्यांनी अनुभव आणि हे सगळं ऐकलं, श्रीधर शेवाळे सर, रावणराजे अत्राम सर, साहेब अली सौदागरजी, सुधाताई कांबळे, दिलीप गायकवाड आणि सर्व विचार मंचावरील आणि समोर बसलेले या समितीमधले सर्व साथी, माझे गुरुवर्य इथे खास असलेले दोघं अर्जुन जाधव सरही इथे आहेत आणि माझे गुरुवर्य आता समोर बसलेले आहेत, दोघंही इथे आहेत। या सांगता समारोपाच्या कार्यक्रमाला अगदी 6 वाजेपासून 8:30 वाजेपर्यंत महिला भगिनी एवढ्या उपस्थित राहिले आहेत आणि अजूनही आहेत, म्हणजे मला त्याचं अधिक विशेष कौतुक वाटलं। आणि तुम्ही सगळ्या विचारांनी प्रेरित झालेल्या, नुसता विचार हा पुस्तकामध्ये नव्हे तर त्याच्या कृतीमध्ये तो आणला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणतात की विचारांना जर कृतीचं तोरण नसलं तर ते वांजोटं असतं, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं आहे आणि म्हणून सगळे कृती करायला निघालेत। तुम्हाला सगळ्यांनाच जय भीम, जिंदाबाद, जय जिजाऊ, जय शिवराय। भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा तर मला मनपूर्वक या समितीचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि त्याचबरोबर माझा मित्र अंकुश गायकवाड इथे बसलेला आहे, तो मला भेटल्यानंतर स्टोरी सांगत होता की यामध्ये सगळे वेगवेगळ्या जातीचे लोक प्राध्यापक म्हणून इकडे या समितीमध्ये आहेत आणि त्यांनीही अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली। मी त्यांना 4-4 वेळा विचारलं, म्हटलं ते सगळे प्राध्यापक आहेत का? म्हणे हो। म्हटलं बाबा, ज्या काळामध्ये प्राध्यापक 2 लाखाचा पगार घेतात आणि भाषणाला जायचं तर मानधन मागतात, त्या काळामध्ये स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून समाज परिवर्तन करायचं आणि तेही 2024च्या दृष्टीनं हे राज्य संविधानाचं की मनुस्मृतीचं, असा प्रश्न विचारत लढाई उभी करायची, याला मोठी ताकद लागते। आणि म्हणून तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या समितीला मी सलाम करायला आज खास इथे आलेली आहे। त्याचबरोबरीनं मी ऐकलं त्यांचे चालक, रिक्षा चालक जे आहेत, यांनी तर आपलं कर्तव्य निभावलं। बाबासाहेबांनी म्हटलं होतं तसं की मला शिकल्या सवरल्याने धोका दिला, ते समजून उमजून त्याच्या पलीकडे जाण्याचं काम या सगळ्या प्राध्यापकांनी केलं। पण जे चालक आहेत, ज्यांची स्वतःची रिक्षा आहे, ते म्हणाले की जो रथ तुम्ही तयार केला होता ते काही दिवस दुसऱ्या माणसाला तुम्ही लावलं आणि नंतर ते स्वतःच आले आणि कुठेही मुक्कामाला राहणं आणि हे सगळं आपलं काम म्हणून केलं, तर त्या चालकांनाही मी सलाम करते, कारण अशी माणसं आहेत म्हणून समाज जिवंत आहे। आणि म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय या सगळ्या परंपरेचा। मी 2 ठिकाणचा उल्लेख इथे करून मग माझ्या मुख्य भाषणाला सुरुवात करणार आहे। एक म्हणजे लातूरमध्ये झालेलं हे समाज प्रबोधनाचं एक मोठं काम आणि त्याचबरोबरीनं अंमळनेर जळगाव जिल्ह्यामध्येच असाच प्राध्यापकांचा ग्रुप आहे। त्यांनी असं ठरवलं की ज्या वेळी त्या मोठ्या संतांची, त्या प्रबोधनकारांची आणि आमच्या महापुरुषांची जयंती असेल, त्यांना जितके वर्ष झाले तेवढ्या वर्षाचे लोक तयार करायचे भाषण करायसाठी आणि तेवढ्या गावांमध्ये त्यांना जाऊ द्यायचं। स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले म्हणून 75 त्यांनी कार्यक्रम केले। शाहू महाराजांच्या जयंतीला 150 वर्ष झाले म्हणून 150 मुलं तयार केली। तर मी आता तुम्हाला ही विनंती करेल की आता तुम्ही हे केलं, पुढची गोष्ट आपले तरुण मुलं बोलके करणे,
हे फार महत्त्वाचं आहे आणि ते पुढचं काम करून त्यांना त्यांच्या गावांमध्ये पाठवणं हेही आपण करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. लातूर ही बसवेश्वरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये विचारांचा समतेचा जागर नेहमीच होत आलेला आहे. आम्ही जे काही इथं घडलो ते रोडे सरांमुळे असेल, जयदेव डोळे सरांमुळे असेल, माधव बावगे सर आहेत, या सगळ्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच यांनी आम्हाला सगळ्यांना मोठं केलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही लातूरमधची भूमी जी आहे संतांची आणि याची, या भूमीतनंच हे सगळे घडलेलं आहे. हे जेव्हा मी सगळं म्हणते आणि मांडणी करते तेव्हा आपण सगळेजण मागच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि तो अमृत महोत्सव आपण जेव्हा साजरा केला तो आपल्याला सगळ्यांना करायला कोणी लावला? तर ज्यांनी कधीही आयुष्यामध्ये आपल्या मुख्यालयावरती तिरंगा फडकवला नाही, आपल्या घरावरती तिरंगा लावला नाही, ज्यांनी कधीही या देशामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं नाही, त्यांनी मात्र आपल्याला घरघर तिरंगा करायला लावला आणि तिरंगा संपल्यानंतर पुढच्या वर्षी एक मिठी एक देश म्हणून आपल्याला सगळ्यांना कामाला लावलं. कारण ह्या लोकांना ही जी काही स्वातंत्र्याची परंपरा आहे, स्वातंत्र्याची यशोगाथा आहे, याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंपासून तर ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं आहे त्यांचा इतिहास पुसून यांना यांचा इतिहास, हेगडेवारांचा आणि यांचा सगळ्यांचा इतिहास, सावरकरांचा इतिहास यांना या देशामध्ये रुजवायचा आहे. आणि म्हणून यांनी या राजवटीला ज्या पद्धतीनं हिंस्त्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला प्रामुख्यानं समजून घ्यावा लागेल. सर म्हणाले तसं बरोबर आहे. 76 वर्षामध्ये या देशात आणि त्याच्या यादी मुघलांपासून या देशामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारच्या राजवटी आल्या, पण इतकी जुलमी आणि इतकं मध्यम युगीन कौर्य सांगणारी राजवट ही पहिली राजवट आहे 2014 नंतर आत्तापर्यंतची. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून या राजवटीच्या दृष्टिकोनातनं तिला मात करण्यासाठी आपण काय काय करू शकू हे आपण बघायला पाहिजे. ही मध्यम युगीन राजवट कौर्यवाली काय आहे, हे अधिक भयावह काय हे आपण समजून घेताना एक लक्षात ठेवलं पाहिजे. काही राजवटी आल्या ह्या व्यापार करण्यासाठी आल्या, काही राजवटी आल्या त्या धर्माच्या नावानं काही आल्या असतील, पण यांनी जी राजवट आणली ती या देशामध्ये कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या बरोबरीनं मनुवाद्याचं अनिष्ट आणि अशी युती यांनी केली. एका बाजूला मनुवादी संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला अंबानी अदानीची भांडवलशाही, क्रोनी कॅपिटलिझम, या दोघांना एकत्र घालत एका बाजूला तुम्हाला धर्माचं गारुड दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमचे खिसे खाली करायचे आणि अंबानी अदानीला मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत करायचं, अशी जी अनिष्ट युती त्यांनी आणलेली आहे त्यामुळे ती अधिक जास्त कौर्यवाली आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. यांनी काय केलं? यांनी या देशामधल्या लोकांची समज करण्याची, विचार करण्याची प्रवृत्ती संपवण्याचं षडयंत्र केलं आणि दुसऱ्या बाजूला चांगलं बघण्याची आणि चांगलं बघून चांगल्या गोष्टी सांगण्याची नजरही संपवण्याचं काम यांनी केलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही जी राजवट आहे ही सगळ्यात जास्त घातक कोणाला असेल तर या देशामधल्या दलितांना, या देशामधल्या आदिवासींना, या देशामधल्या महिलांना आणि या देशातल्या अल्पसंख्याकांना सगळ्यात जास्त ही राजवट घातक आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच देशामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याचा 75वा वर्ष अमृत महोत्सव करत असतो त्याच काळामध्ये बिल्किस बानोच्या आरोपींना सोडलं जातं आणि गुजरातमध्ये भाजपचे लोक त्या आरोपींचा फुलार देऊन आणि पेढे देऊन सत्कार करतात. तेव्हाच या देशातल्या महिलांचा अधिकार शर्मनाक होतो आणि मान खाली होते. आपण समजून घेतलं पाहिजे. या देशामध्ये जेव्हा दलित आणि मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जे जहर पेरलं जातं, आपल्या लक्षात येईल की या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये अखलाकला मारलं जातं, पहलुल खानला मारलं जातं, गुजरातमध्ये उन्हासारखी घटना घडते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही भाजपची जी राजवट आहे
याच्या बाबतीमध्ये अधिक गांभीर्यानं आम्ही चळवळ करणारी माणसं सरांनी सांगितलं. काँग्रेसने आम्हाला जेलमध्ये ठेवलं की नाही? पहिली जेल मला झाली 20 वर्षाची होती 1992ला आणि हर्सूद जेलला गेली तेव्हा नर्मदेच्या काठी धरण बांधलं जात होतं आणि त्या धरणामध्ये ज्यांची घरं जात होती त्यांच्या हक्काच्यासाठी लढली आणि पहिली 21 दिवसाची जेल हर्सूदला झाली. त्यामुळे काँग्रेसच्या काळातही आम्ही जेल बघितल्या. पण काँग्रेसच्या काळामध्ये आणि आलेल्या सगळ्याच राजवटीच्या 75 स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्हाला बोलण्याची निदान मुभा होती, आम्हाला आमचे प्रश्न मांडण्याची निदान मुभा होती. यांनी तर या देशामध्ये भूक, भय आणि भ्रम या 3 गोष्टी एकत्र करत या देशामध्ये यांनी मोठ्या प्रमाणामध्ये माणसांच्या मनामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघा 2014च्या आधी या देशामध्ये भुकेचा निर्देशांक जो होता, आपला क्रमांक जो होता 129 देशांमध्ये आपला नंबर बऱ्यापैकी होता 121 देशांमध्ये. आज तो 107 आहे. म्हणजे आपल्यापेक्षा ज्या पाकिस्तानला पाणी पिऊन पिऊन शिव्या देतात तो पण आपल्यापेक्षा पुढच्या नंबरवर आहे. श्रीलंकासुद्धा आपल्यापेक्षा पुढच्या नंबरवरती आहे. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे हे जे आपल्याकडे या देशामध्ये भुकेचं, लोकांच्या मनामध्ये भुकेचं एका बाजूला करायचं आणि दुसऱ्या बाजूला मग लोकसभेमध्ये ज्या काही काँग्रेसनं आणि इतर सगळ्यांनी आखलेल्या नीती आहेत त्यांना रेवडी वाटल्या असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही लोकांना रेशन वाटतो असं सांगत 80 कोटी लोकांना रेशन वाटतो असं सांगत त्या माणसांच्या भूक अधिक जागवत ठेवत त्यांच्या सत्ता आणि त्यांचे सगळी काही तलमा आपल्या हातामध्ये ठेवायची. हे एक चित्र या देशामध्ये होताना दिसत आहे. यांनी भ्रम पसरवण्याचं काम केलं. आम्ही तर गमतीने असं म्हणतो, हिंदी सिनेमाचं एक गाणं आहे की जो तुमको हो पसंद वही बात हम करेंगे, अगर तुमको लगता है दिन रात को तुम दिन कहोगे तो हम भी रात को दिन कहेंगे. म्हणजे या देशामधले वृत्तपत्र, या देशामधला मीडिया हा सगळ्या प्रकारे भ्रम पसरवण्यासाठी यांच्या सोबत आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि भय, मुसलमानांचं भय दाखवायचं, अजून कोणाचं तरी नसलेल्या याचं भय दाखवायचं आणि या देशामध्ये कायम अशांतता पसरवायची असं मोठं षडयंत्र या देशामध्ये केलं जातं हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही घरी बसा, बाहेर पडू नका, बाहेर अगदी कितीही गरज असेल तुम्हाला तरी बाहेर पडता कामा नये, अशा प्रकारचा एक या देशामध्ये जाहीर केलं गेलं. बिचारे कुठल्याही प्रकारच्या मजुरांचा विचार केला गेला नाही, ते कसे जगतील याच्याबद्दलचा विचार केला नाही. एका रात्री 23 तारखेला 23 मार्चला भगतसिंगांच्या याच्या फाशीच्या दिवशी एकदम त्यांच्या मनामध्ये आलं आणि सांगितलं की जाऊ द्या, बंद करा सगळं. त्यांनी बंद करायला सांगितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये राहते त्या जळगाव जिल्ह्यामध्ये मुंबईकडून झारखंडकडे, पश्चिम बंगालकडे आणि या सगळ्या भागाकडे छत्तीसगडकडे जाणारे मजूर दिल्ली मुंबईच्या मार्गे आलेले, तुमच्या औरंगाबादच्या मार्गाने आलेले, सुरतच्या मार्गाने आलेले असे सगळे मजूर तिकडून जात होते. एक बाई सुरतवरनं निघाली, 9 महिन्याच्या प्रेग्नेंट बाई. आम्ही तिथे सेंटर सुरू केलं होतं, त्या सेंटरजवळ आली आणि तिथे तिचं बाळंतपण आम्हाला साडीला हे करून करावं लागलं. एक बाई डिलिव्हरी झालेली होती आणि मग आता राहायचं कसं, खायचं काय, तसंच बाळ घेऊन चालत चालत 21व्या दिवशी आमच्याकडे आलेली होती. बाळ असं झालेलं होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही, नीती आखायची नाही, कुठलाही विचार करायचा नाही आणि लोकांना मात्र हे सांगायचं आपल्याला घरी बसवलं, मजुरांना रस्त्यावरती आणलं आणि दुसऱ्या बाजूला काय केलं, दिल्लीमध्ये बसून दुसऱ्या बाजूला मात्र यांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे राज्यघटनेने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, आपल्याला अधिकार दिला आहे की कलम याच्याप्रमाणे की राज्याचा अधिकार हा शेतीचा असतो, कायदे करण्याचा अधिकार, शेतीचे कायदे करण्याचा अधिकार राज्याचा असतो. तो बरोबर कोरोनाच्या काळामध्ये काढून घेतला आणि दिल्लीमध्ये 3 कृषी कायदे केले. काय म्हणतात ते कायदे? या देशामध्ये धान्याचे भाव वाढू नयेत, या देशामधल्या जनतेला महागाईला पुढे जाऊ नये म्हणून ज्या पद्धतीनं
वेगवेगळ्या प्रकारे सरकारनं MSP केलेली होती, त्याच्यावरचा निर्बंध उठलाला. बाजार समित्यांमध्ये जे काही धान्य केलं जातं त्या बाजार समित्यांमधला कायदा उठवला आणि खुली बाजार व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही व्यापारी धान्य ठेवू शकत नाही असा जो कायदा होता त्यालाही खुला करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रसंग जेव्हा चालू होता तेव्हा आम्हाला माहिती आहे, जेव्हा ज्याच्याशी आम्ही बोलायचो सगळे म्हणायचे आता काही होणार नाही. हे सरकार आलं आहे, हे सरकार या देशामध्ये आता लोकशाही संपवेल, संविधान संपवेल आणि आता हुकुमशाही या देशामध्ये आलेली आहे. फारसं आपण काही करू शकत नाही. या देशामधलं स्वातंत्र्य आता संपलेलं आहे. सगळ्यांच्या शिकलेल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड निराशा होती. पण भारतातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं, विशेषतः पंजाबच्या शेतकऱ्यांनी आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्ही शांत बसणार नाहीत. आणि त्यांनी दिवस कोणता निवडला लक्षात घ्या. त्यांनी दिवस निवडला या 3 कायद्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्यांनी दिवस निवडला 26 नोव्हेंबर 2021. तो दिवस का निवडला? कारण तो संविधान दिवस होता. त्या दिवशी आम्ही भारताचे लोक असं म्हणत आम्हाला संविधान दिलं गेलं होतं, त्या संविधानाचा दिवस निवडला. दिल्लीच्या सीमेवरती जेव्हा आम्ही सगळे जायला लागलो, महाराष्ट्रातनं आम्ही पहिल्या तुकडीत 300 लोक गेलो होतो. कोरोनाचा काळ होता. उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या गेटवरती आम्हाला थांबवलं गेलं 4 दिवस. मेधाताई पाटकर आणि आम्ही सगळे सोबत होतो. 4 दिवस थांबवलं, दिल्लीमध्ये जाऊ दिलं नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांना तुम्ही सगळं TV वर पाहिलंय, सांगण्याची गरज नाही. इतका मोठे मोठे खंदक खोदले होते की त्यांना त्याच्यामधून जायला पण कुठला मार्ग असणार नाही असं केलं. पण त्यांनी त्या सगळ्यांवरती मात केला. पंजाबच्या शेतकऱ्यांनी सांगितलं हो की दिल्लीचा तख्त यावेळेस आम्ही हलवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आंदोलन कशा पद्धतीनं चाललं? अहिंसक मार्गानं. गांधीजींच्या तत्वाला आपल्या पूर्ण आंदोलनामध्ये जीव ओतत ह्या आंदोलनकारांनी 380 दिवस म्हणजे 1 वर्ष आणि 15 दिवस यांनी आंदोलन केलं दिल्लीच्या सीमेवरती. 700 लोकांचा बळी गेला. भावांनो आणि बहिणींनो, मी ज्या नंदुरबार जिल्ह्यामधून येते त्या कोरोनाच्या काळात 1200 आदिवासी किसान महिला ह्या दिल्लीमध्ये पोचल्या आणि 4 महिने दिल्लीच्या सीमेवरती त्यांनी आंदोलन केलं. त्यातली सीताबाई तडवी नावाची आमची एक महिला शाहजहापूर बॉर्डरवरती शहीद झाली. अत्यंत कडक थंडीचे दिवस, आपल्याला सहन होत नाही दिल्लीमधली थंडी, त्या याच्यामध्ये शहीद झाली. तिचं प्रेत घेऊन आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलो आणि तेव्हा तिचा मुलगा लालसिंग घरी होता. BJPचे सगळे नेते त्यांच्या घरी गेले आणि सांगायला लागले की तुमचा काय संबंध, तुम्ही तर छोटे शेतकरी आहे, ते मोठ्या शेतकऱ्यांचं आंदोलन होतं आणि म्हणून आता हा सगळी जबाबदारी तुम्ही संघटनेच्या नावावरती टाका. तो मुलगा लहान होता, आई मेल्याचं दुःख झालं होतं. तो म्हणाला मी काही फारसं काही या संदर्भामध्ये बोलू शकत नाही, मला माहिती नाही, माझ्या वडिलांना येऊ द्या. पण जेव्हा त्याचे वडील दिल्लीवरनं तिथे पोचले आणि जेव्हा भाजपच्या लोकांनी त्याला सांगितलं तेव्हा ते रामदास भाऊ म्हणाले का मी काय बिंडोक आहे आणि मी काय कोणी बोलवलं म्हणून फक्त तिथे गेलो? शेती हा माझा धर्म आहे आणि मी शेतकरी आहे. तिथे दिल्लीला जे चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही सगळे तिथे गेलो. बायको मेल्याचं प्रचंड दुःख आहे, पण सीमेवरती शहीद झाल्याचा मला गर्व आहे आणि म्हणून ह्या गर्वातनं मी आलो. अशी लोक आपल्यासोबत आहेत. आणि त्यामुळे जेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निराशाचं वातावरण निर्माण होत होतं तेव्हा दिल्लीच्या तख्ताला हादरा देण्याचं काम ह्या शेतकऱ्यांनी केलं. आणि तेव्हा नरेंद्र मोदीला 380व्या दिवशी माघार घ्यावी लागली. सगळे म्हणायचे की शक्य नाही, तुम्ही संपलात तरी बुलडोजर चालवतील पण तुम्हाला हे करणार नाही. पण त्यांना माघार घ्यावी लागली आणि तिथून आपल्याला सगळ्यांना वाटलं की आपण लढू शकतो, आपल्यामध्ये एक प्रेरणा येऊ शकतात. पण एक गोष्ट त्यांनी हे केली की 3 कायदे केले ते शेतकऱ्यांनी उलथून लावले. पण या देशामध्ये अजून दुसरी गोष्ट त्यांनी केली. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कशा प्रकारचे संकट आपल्यावरती येत आहेत आणि काय प्रकारचं सरकार या देशामधल्या सत्तेवरती बसलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ती दुसरी गोष्ट त्यांनी केली, 44 कामगार कायदे जे तुमच्या आमच्या बापजाद्यांनी लढून मिळवलेले होते ते सर्व कायदे, कामगार कायदे त्यांनी खारिज केले
आणि त्या कामगार कायद्यांना बदलून 4 कॉर्पोरेट धार्जिणे कायदे बनवले. काय ते कायदे? पूर्वीच्या काळी असं होतं की 15 लोक जरी कामगार काम करत असले तरी त्याला कामगार कायदा लागू व्हायचा. आता 300 लोक असल्याशिवाय तो लागू होणार नाही. आणि त्याच्यासाठी त्या कामगाराची नोंदणी त्या कंपनीने अधिकृत केली पाहिजे, तरच तो कामगार मानला जाईल. अशा पद्धतीचे कामगार कायदे केले गेले. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला सांगितलं घरी बसा, आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भ्रम पसरवला, भीती कोरोनाची निर्माण झाली, आमच्या अनेक लोकांच्या पोटामध्ये भुकेचा आग पोहोचवली आणि तिकडे मात्र हे 2 कायदे केले. असं हे सरकार आहे, आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यांनी हेच नाही केलं नुसतं, यांनी नीती आयोग कॅन्सल केला. ज्या नीती आयोगामधून राज्यांना निधी मिळतो, एक पॉलिसी तयार होते. आपले मुनगेकर महाराष्ट्राचे नीती आयोगाचे अध्यक्ष होते तेव्हा अनेक गोष्टी आम्ही त्यांच्याकरवी करून घेतलेल्या होत्या. त्यांनी ते नीती आयोग रद्द केलं आणि आता सगळं काही केंद्रीकरण करण्याचं षडयंत्र यांनी चालवलेलं आहे. हे जाणीवपूर्वक तुम्हाला याच्यासाठी सांगते भावांनो आणि बहिणींनो, की ह्या देशामध्ये सगळ्या बाजूनं कशा पद्धतीनं आपल्याला घेरण्याचं षडयंत्र होतं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून सांगते. यांनी एवढंच नाही केलं तर यांनी या देशामधल्या अल्पसंख्याक लोकांना आणि बहुसंख्याकांना खुश करायचं आणि अल्पसंख्याकांना घेरत बहुसंख्याकांची राजनीती करण्याचं षडयंत्र करण्यासाठी NRC नावाची गोष्टही या देशामध्ये आणली. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नागरिकत्वासाठी पुरावे शोधू. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की नुसत्या या नागरिकत्वाच्या NRCच्या मध्ये फक्त या देशामधला अल्पसंख्याक मुस्लिम बरडला जाणार नाही, तर आम्ही ज्यांच्या सोबत काम करतो त्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यामधल्या आणि जंगलामध्ये राहणाऱ्या सर्व आदिवासी यांच्याकडे सुद्धा कुठल्याही प्रकारचे पुरावे तसे त्यांना जे पाहिजे ते नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी या देशामध्ये NRC आणून हा पुन्हा एक बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. भारतामधलं नागरिकत्व हे पुन्हा सिद्ध करायचं तुम्ही. म्हणजे ज्यांना आम्ही तर नेहमी असं म्हणतो की या देशामधल्या हिंदूंना संधी नव्हती या देशात राहणार की परदेशामध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये जाणार, पण मुसलमानांना ती संधी होती. त्यांच्या पूर्वजांनी ठरवून हा निर्णय घेतला की आम्ही या भूमीमध्ये राहू आणि म्हणून त्यांनाही आपल्याला सगळ्यांना सांगावं. प्रचंड भीतीचं वातावरण आहे त्यांच्या मनामध्ये. तुम्ही लातूरमध्ये पण अनुभवत असाल. प्रचंड एक मोठी दरी आज आपल्या आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली. महाराष्ट्रामध्ये सरकार उलटलं आणि नवीन सरकार आलं. त्यांनी काय केलं? त्या सरकारच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, जिथे जिथे लोकांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये असंतोष आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही 16 खासदारकीचे मतदारसंघ डोळ्यासमोर आणा आणि जिथे जिथे लक्षात येईल की यांच्या हातामधले खासदार तिथून निसटतील आणि कदाचित महाविकास आघाडीचे खासदार निवडून येतील, त्या सगळ्या 16 जागांवरती त्यांनी लव जिहादचे मोर्चे काढले. आंतरधर्मीयांच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा आणि महिलांवरती आणि एकूणच आंतरधर्मीय याच्यावरती नजर ठेवण्याचं काम केलं. सगळे तुम्ही लव जिहादचे सगळे मोर्चे जिथून जिथून निघाले ते जर काढलं आणि आत्ताचा सी वोटरचा जर सर्वे तुम्ही डोळ्यासमोर घेतला तर तुमच्या लक्षामध्ये ही गोष्ट येईल की जिथे त्यांना हार दिसते आहे तिथे बरोबर त्यांनी या पद्धतीनं बुद्धिभेद करण्याचं आणि एक वातावरण आपल्या देशामध्ये तयार केलेलं आहे. या देशामध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून एक हुकमी व्यवस्था आणण्याचं काम या देशामध्ये संविधानाला आत्ता सरांनी हे केलं म्हणून मी ते रिपीट करत नाही. त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदींचे जे देबोशीष राय जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं याच्यामध्ये लिहिलं पेपरमध्ये आणि सांगितलं की आम्ही कशा पद्धतीनं संविधान बदलू इच्छितो आहोत. यांनी या देशामध्ये ज्या लँड ॲक्विजिशन ॲक्ट भूसंपादनाचा कायदा जो शेतकऱ्यांच्या बाजूनं बनलेला होता, कष्टकऱ्यांच्या बाजूनं बनलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदलाव आणून त्यामध्ये कॉर्पोरेटला धार्जनं कशा प्रकारचं होईल हे केलं. भावांनो आणि बहिणींनो, मणिपूरची घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मणिपूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र काय निर्माण केलं गेलं की मणिपूरमध्ये एका बाजूला ख्रिश्चन आहेत आणि दुसऱ्या बाजूला हिंदू आहेत. पण ही गोष्ट खोटी आहे. मी मणिपूरला जाऊन आली आहे या दंगलींच्या नंतर
आधी पण आम्ही मणिपूरमध्ये खूप जातो, कारण ते सगळे 7 सिस्टरचे राज्य हे आमच्या सगळ्यांशी जोडलेले आहेत. पण मणिपूरमध्ये जेव्हा गेलो, त्याच्यातलं एक ठळक चित्र आपलं कधी असं लक्ष जात नाही जात धर्माच्या दृष्टीनं. यांनी हे सगळं सुरू केल्यामुळे आपल्याला बघावं लागतं. कुकीनमध्ये 70% ख्रिश्चन आहेत, 30% हिंदू आहेत. मैतईमध्ये 70% हिंदू आहेत, 30% ख्रिश्चन आहेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. कुकीनवरती पहिल्यांदा हल्ले का सुरू झाले? कारण तिथे जे काही जंगलं आहेत त्या जंगलांमध्ये प्लॅटिनियम म्हणजे सोन्यापेक्षाही महागडे जी गोष्ट असते त्याचे कण तिथे सापडलेले आहेत. आणि मग कुकीन तिथे शेड्यूल 5 जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आदिवासींना जे विशेष अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत त्यांना त्यांच्या गावामधून आपल्याला बेदखल करता येत नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी कायद्यामध्ये न बसणारी गोष्ट करत राज्यातल्या हायकोर्टाच्या जज करवी एक जजमेंट आणलं की मैतई समाजालाही आम्ही आदिवासींमध्ये घेणार. जे कुठल्याच खरं म्हणजे न्यायव्यवस्था असं सांगू शकत नाही. ते आपल्याला विधिमंडळातून लोकसभेमध्ये असं त्याची गेलं पाहिजे, पण ते सांगितलं आणि दोघांच्यामध्ये प्रचंड हे केलं. तुम्ही लक्षात घ्या, जिथे जिथे यांनी दंगली घडवल्या, गुजरातमधले दंगली घडवल्या, त्या गुजरातच्या दंगलीमध्ये सगळ्यात जास्त उपयोग बायकांचा केला. मणिपूरमध्ये दंगली घडवल्या, मणिपूरमध्ये आदिवासी बायकांना नग्न फिरवलं, त्यांच्यावरती रेप केले आणि आपल्या सगळ्यांना 200 माणसं आज नीट जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतात त्यांनी 7 माणसांच्या वरती कोणाला अटक केलेली नाही. यांचं सगळं गणित हे राजकारणाचं, सत्तेच्या राजकारणाचं गणित असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या बहिणी पैलवान मुली एवढ्या लढल्या आणि एवढं सांगितलं, पण त्याचं नाव गेलं विसरून, पैलवानांचा तो अध्यक्ष ब्रिजभूषण, त्या ब्रिजभूषणला तिथून हटवलं नाही, कारण 8 खासदार मतदारसंघांवरती त्याचा प्रभाव आहे आणि म्हणून त्याला तिथून काढू देऊ शकत नाही. एवढी मजुरी त्यांच्यामध्ये हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं आणि अजय टेनी मिश्रा नावाच्या मंत्र्याच्या मुलांनी, आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितलं की शेतकऱ्याच्या अंगावरती ज्या पद्धतीनं गाड्या घातल्या आणि त्यांना तिथल्या तिथं त्यांचा बळी घेतला, त्याला आजही शिक्षा झालेली नाही आणि त्याचा राजीनामाही घेतलेला नाही. मात्र दुसरं कोणी केलं असतं तर नैतिकतेच्या नावाखाली लगेचच्या लगेच राजीनामा घेण्यासाठी हे उभे असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यांचा जीव राक्षस चांगला की वाईट याच्यावरती आमचे आदिवासी फार वाद घालतात. ते म्हणतात की असं तुम्ही चित्र उभं करतात, राक्षस वाईट नसतात. त्यामुळे आता आपण काय म्हणूया, यांचा जीव जो आहे तो पोपटामध्ये, जसं आपण म्हणतो की राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो, तसा यांचा जीव सत्तेमध्ये आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण यांनी जी ही व्यवस्था आणलेली आहे त्या व्यवस्थेचा तुमच्या आमच्या सारख्यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ही आमची संस्कृती आहे का? ही आमची भारतीय संस्कृती आहे? या देशामधल्या महिलांना नग्न करणं, या देशामधल्या मुली न्याय मागत असताना त्यांना न्याय न देणं, या देशामधला शेतकरी आपल्या न्यायासाठी लढत असताना त्याला रस्त्यावरती आंदोलनजीवी म्हणणं, खलिस्तानी म्हणणं, एखाद्या शहरामधला माहिती नाही सर, हे सरकार आहे, कदाचित उद्या तुमच्याही घरी येतील आणि तुमचे पुस्तकं खूप आहेत म्हणे, त्याच्यामधून एखादं काहीतरी काढतील भगतसिंगाचं नाही तर अजून कोणाचं तरी, आणि तुम्हालाही अर्बन नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकतील. काही सांगता येत नाही ज्या पद्धतीनं त्यांनी या देशामध्ये सुरू केलेलं आहे. तर ही जी हुकुमशाही आहे, ही जी संविधान बदलण्याचा घाट यांनी घातलेला आहे, ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की ही आपली संस्कृती नाही, ही संतांची शिकवण पण नाही. आणि या देशामध्ये पंडित नेहरूंनी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सांगितलं होतं की हा नीतीशी करार आहे, तो नीतीशी करारही नाही. ज्या पद्धतीनं या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर 2014 नंतर जे होतं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं आणि ज्या संविधानामध्ये आपल्याला त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं ते पण अभिप्रेत आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही. आणि म्हणून हे सरकार आपलं नाही, हा देश चालवण्याची ही पद्धत आपली नाही. आणि गांधीजींनी जे रामराज्य आपल्याला सांगितलं होतं ती रामराज्याची कल्पनासुद्धा ही नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला आपल्याकडे सगळ्यांना आता सांगतात की तुम्हाला सगळ्यांना मोफत धान्य देऊ, आणि ज्या
14 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहेत. त्या 14 जिल्ह्यांमध्ये आता त्यांनी रेशन देण्याच्या ऐवजी रोख पैसे देण्याचं षडयंत्र सुरू केलं आहे. 140 रुपये एका कार्डावरती, म्हणजे ते ती 1 रुपया 2 रुपये किलो धान्य देतात. म्हणजे एका बाजूला या देशामध्ये जी व्यवस्था होती अन्न सुरक्षा संदर्भातली, राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार होता अन्न सुरक्षा ही, तो काढून घेण्याचं सुद्धा षडयंत्र चाललेलं आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आता त्यांनी तयारी केली की या 14 जिल्ह्यांमधला शेतकरी, या 14 जिल्ह्यांमधला मजूर जास्त लढाई करायला रस्त्यावरती उतरत नाही, म्हणून त्यांच्यावरती प्रयोग करूया. ते जात्यामध्ये आहेत तर आपण सुपामध्ये आहोत, ही गोष्टही आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्या हातामध्ये देताना एक इशारा दिला होता. तो इशारा या सगळ्या बहुजन प्रबोधन जागर अभियानाच्या वेळेस आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे. काय इशारा दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, धर्मात भक्ती असते आणि धर्माचा भक्ती मार्ग मुक्ती मार्गाकडे जाऊ शकतो, तो धर्माचा मार्ग आहे. राजकारणात भक्ती मार्ग हा अधपतनाचा मार्ग असतो, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. राजकारणामध्ये जो मार्ग अगर आपण भक्ती मार्गाचा केला, आपण जर भक्त झालो आणि अंधभक्त झालो तर अधिकच तो अंधपतनाचा मार्ग असतो, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि ज्या देशामध्ये जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष आणि नागरिक एकत्र येतात, तो देश अधिक अधपतनाकडे जातो, हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ही सगळी व्यवस्था एकत्र येते, धर्माची, जातीची, पंथाची आणि राजकीय पक्षांची एकजूट होते आणि ते सत्तेवरती जेव्हा एका आवाजात बोलायला लागतात, तेव्हा नागरिकांच्या हक्काचं अधपतन होणं आणि नागरिकांचे हक्क डावलले जाणं हे कर्मपाप्त, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे. अहो, या देशामध्ये काय काय सांगायचं, म्हणजे ज्या महिलांच्यासाठी त्यांनी निर्भय बनो योजना काढलेली आहे, ती काँग्रेसच्या काळातच होती की ज्या ज्या महिलांवरती रेप होतात, ज्या ज्या महिलांवरती अन्याय होतात, त्या त्या महिलांच्यासाठी 10 लाखापर्यंत, 2 लाखापासून 10 लाखापर्यंत निधी द्यायचा. तुम्ही जर 2022चा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की तो जो निधी त्यांनी दिलेला होता, त्या निधीमधले 300 कोटी रुपये त्यांनी आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरले, महिलांच्यासाठी नाही. म्हणजे हे किती, एका बाजूला म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव आणि दुसऱ्या बाजूला मात्र बेटीच्या हक्काच्या निधीवरती पण डल्ला मारतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून हे सरकार बायकांचं सरकार नाही, महिलांसाठीचं सरकार नाही. हे सरकार या देशामधल्या दलितांच्या तर अजिबात नाही. तुम्ही बघितलं असेल, शिष्यवृत्ती आता कमी करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. आणि आदिवासींच्या बाबतीत तर तुम्हाला काय सांगू, 1062 आदिवासींनी स्वातंत्र्याच्या नंतर लढून जो वनहक्क कायदा मिळवला, आणि ज्या वनहक्क कायद्याला संसदेने म्हटलं होतं की आदिवासींवरती आम्ही ऐतिहासिक अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा कायदा आणतो, असं ज्या आदिवासींच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं, त्याच आदिवासींचे कायदे एका बाजूला मणिपूर जळत होतं, दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये मणिपूरच्याबद्दल चर्चा करा, पंतप्रधान येत नव्हते म्हणून स्थगन प्रस्ताव दिला जात होता. आणि त्याच काळामध्ये मात्र हे सरकार वन हक्क कायद्यावरती गदा आणून वन कायदा प्रत्यक्षामध्ये आणत होतं. वन कायदा काय? या देशामधले जंगलं ही या देशातली संपत्ती आहे आणि त्यामुळे ती अधिक मजबूत करण्यासाठी, ते अधिक समृद्ध करण्यासाठी कॉर्पोरेटला देण्यात यावी, त्याचे ठेके कॉर्पोरेटला देण्यात यावेत, त्याचं टेंडर कॉर्पोरेटला देण्यात यावं, अशा पद्धतीचं ठराव त्या सगळ्या याच्यामध्ये सरकारने करून घेतला. म्हणजे हे किती आदिवासींच्या विरोधामधलं पण हे सरकार आहे, आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या, म्हणजे जेव्हा हे सगळं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहित होते ना, तर हे जे आत्ता म्हणतायत सगळे की आम्ही देशभक्त आहोत आणि आपल्याला सगळ्यांना देशभक्तीचे गोडवे सांगतात, यांनी 49मध्ये ऑर्गनायझर नावाच्या त्यांच्या मासिकात लिहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संविधान आणलेलं आहे, हे संविधान मनुस्मृतीसारखं नाही आणि म्हणून आम्हाला मान्य नाही.
हिंदू कोड बिलाच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भूमिका घेतात ती भूमिका आम्हाला मान्य नाही. आपल्याला हे सगळं काढून आणलं पाहिजे आणि यांच्या तोंडावरती मारलं पाहिजे की तुम्ही काय हे करतात. सगळ्यात भीतीची आणि सगळ्यात आपण गांभीर्याने घेण्याची गोष्ट म्हणजे 1925 साली स्थापन झालेल्या RSSला 2025 साली 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 1950 साली या देशाला संविधान अर्पण केलेल्या आपल्या संविधानालाही 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे लक्षात घ्या. यांना संविधान बदलून मनुस्मृती आणायची आहे आणि म्हणून आपण कोणत्या बाजूने आहोत, आपली लढाई कुठल्या बाजूने असणार आहे आणि आपण कुठे उभे राहणार आहोत हे याच्याबद्दलचा पूर्ण हे समोर येणार आहे. आणि म्हणून यांच्यासारखे लोक जेव्हा निर्भयपणे उभे राहतात आणि सांगतात की आमचा हा लढा तर मोठा आहे, परिवर्तनाचा लढा तर आम्हाला वर्षानुवर्ष लढावं लागेल, जेलमध्ये जावं लागेल, सगळ्या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतील, पण 2024 हा आमच्यासाठी जवळचा आणि अधिक महत्त्वाचा लढा आहे. त्यामुळे यांनी उचललेलं पाऊल जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे की आम्ही हे राज्य संविधानाचं की मनुस्मृतीचं सांगू. आपल्याला 1925 हे साल जर संविधानामध्येच करायचं असेल, संविधानातच हे राज्य चालवायचं असेल तर 2024ला या सरकारला आपल्याला नेस्तनाबूत करत घरी बसवावं लागेल. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आपण सगळे जेव्हा म्हणतो आपल्याला अधिकार आहे, संविधानामध्ये आपल्याला म्हटलंय आम्ही भारताचे लोक आणि आम्ही भारताच्या लोकांच्या हातामध्ये जो आसूड दिलेला आहे परिवर्तनाचा, ही भूमी संतांची भूमी आहे, ही भूमी महात्मा फुलेंची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही भूमी शाहू महाराजांची भूमी आहे, ही भूमी खाजा नायकाची, बिरसा मुंडाची भूमी आहे. या भूमीमध्ये परिवर्तन सगळ्यात पहिल्यांदा येईल आणि ते आपण आणण्यासाठी सगळ्यांना सज्ज व्हावं लागेल. ही गोष्ट आपण सगळेजण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आपण पहिल्यांदा सामाजिक, राजकीय, आर्थिक मंचावरती आपल्याला उतरावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आवाज उठवावा लागेल. भावांनो आणि बहिणींनो, आम्ही सगळेजण 2014ला सुद्धा आमच्या मनामध्ये प्रचंड निराशा होती. काँग्रेसनं जे काही केलेलं होतं, त्यांच्या ज्या पद्धतीनं एकूणच सगळ्या नीतींचं आणि याचं चाललेलं होतं, त्यामुळे आम्ही सगळे प्रचंड निराश होतो आणि मरू दे कोणाचं पण राज्य येऊ दे, बघू काय होईल. पण त्या गाफील असण्याचं पाप आपल्या सगळ्यांच्या याच्यावरती आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर जे जे काही झालं, यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आम्ही राहुल गांधींच्या बरोबर चालत गेलो, ते काही राहुल गांधींवर प्रेम आहे म्हणून अजिबात नाही. आम्ही गेलो ते भारत जोडो अभियानामध्ये हे बघण्यासाठी की भारतामधला तो माणूस काय विचार करतो जो गावामध्ये आहे. तो कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळते की देशामध्ये अजूनही आग जिवंत आहे, देशामध्ये अजूनही प्रेरणा जिवंत आहेत. एक म्हातारा माणूस मी तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही कन्याकुमारीवरनं निघालो, पहिला दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी चालत जात होतो. तिकडे जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे 700 किलोमीटर गावच संपत नाही. सगळ्या बाजूला गाव आहे आणि मागच्या बाजूला त्यांचे सगळे तलाव असतात, कारण त्यांचं ते सगळी अशीच आहे, मागच्या बाजूला तलाव. एक म्हातारा माणूस ज्याचं वय जवळजवळ 70 वर्ष असेल, तो खूप पळत येत होता आणि त्या सगळ्या याच्याकडे बघून असं नमस्कार करत होता. मला इतका राग आला, म्हटलं इथे पण परत व्यक्तिपूजा भक्तिपूजा दिसते. म्हणून त्या माणसाला त्याची भाषा येत होती, त्याला आमची भाषा येत नव्हती. एका दुभाषाला बोलवलं आणि त्याला विचारलं माझं जरा याच्याशी बोलणं करून दे. माझ्या फेसबुकवर गेले तुम्ही आणि ती 8 किंवा 9 सप्टेंबर मागच्या वर्षाची गोष्ट आहे, ती तुम्हाला दिसेल. त्याला जेव्हा आम्ही विचारलं की बाबा तू का असं पाया पडतोय, त्याला पहिला प्रश्न विचारला तुला काँग्रेसने आणलं का. त्याला भयंकर राग आला. तो म्हणाला नाही, तुम्ही आंध्राचे माणसं जर बघितले असतील तर भयंकर प्रखर असतात ते म्हणाले अजिबात नाही. हे काय म्हणे माझं घर आहे 3 किलोमीटर दूर असेल म्हणे इथून जास्तीत जास्त. मग म्हटलं तू का आला, तर म्हणे आलो. म्हटलं असा नमस्कार का करतोय, तर तो म्हणाला की याच्या बापाला आमच्या राज्याने मारलं आहे म्हणून याची माफी मागण्यासाठी मी पळत पळत येतो आहे आणि त्याची माफी मागतो. त्यामुळे या देशामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे आणि ती माणुसकी सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जिवंत ही आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हा राजकीय एल्गार उभा करावा लागेल. यावेळेस लाजताना लाजून चालणार नाही. आपल्याला म्हणावं लागेल की BJPच्या विरोधामध्ये जो कोणी आहे, जो निवडून येईल त्याच्या मागे आम्ही राहू, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, हे आपल्याला ठामपणे सांगावं लागेल. आत्ता
म्हणजे ताक घ्यायला जायचं आणि भांडं लपवायचं करून आपल्याला चालणार नाही. आपण देऊ काँग्रेसला शिव्या भरपूर देऊ, राष्ट्रवादीलाही देऊ, त्यांनी जे वाटोळं करायचं ते अजित पवारने तर करूनच टाकलं त्यांचं, पण त्यांना सगळ्यांना देऊया. पण ह्या वेळेस नाही. यावेळेस आपल्याला यांना संपवावं लागणार आहे. कारण नाही संपवलं तर तुम्ही बघितलं, त्यांनी इंडिया नाव काढल्याबरोबर यांचं किती बुडाखालचं जळालं. यांनी आत्ता G20चे लोक आले, राष्ट्रपतीने आमंत्रण दिलं यांना, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इंडिया लिहिलं नाही हो, त्यांनी म्हटलं भारत लिहिलं. एवढं तर हे संकुचित माणसं आहेत. यांना राजकारणामध्ये एक व्यापक भूमिका घेऊन उभं राहावं लागतं आणि निवडणुकीपुरता संघर्ष असतो आणि नंतर हातात हात घालून काम करावं लागतं. ही आपली संस्कृती आहे, हे यांना माहिती नाही आहे. आणि हे तर मी अनुभवलं आहे. म्हणजे मला जे 55 दिवस जेलमध्ये ठेवल्याची कथा सर सांगतात, तर काय होता माझ्यावरती आरोप, मी प्रिव्हेन्शन अगेन्स्ट अँटी सोशल मुवमेंटचं काम करते म्हणे. म्हणजे मी देशद्रोहाचं काम करते. देशद्रोहाचं काम काय, तर त्या तिथल्या आदिवासीला सांगते की बाबा तुझा 8,000 करोड रुपयाचा निधी मिळतो, तुझ्या गावात येत नाही मोदी, ते सगळ्याच्या सगळं रस्ते बनवण्यामध्ये आणि वेगवेगळे गंगेचा घाट करण्यामध्ये वाया घालवतो. हे सांगणं म्हणजे अँटी सोशल मुवमेंट करतो. ते मुख्यमंत्री होते तेव्हा. मला उचललं कुठून, बरोबर 23 एप्रिलला उचललं त्यांनी आणि मला ठेवलं पोरबंदरला, जिथं गांधीजींचा जन्म झाला होता. आणि 48 दिवस त्यांचा कायदा, आता जो लोक सगळे टाळ्या वाजवतात ना की राजद्रोहाचा कायदा जो इंग्रजांनी केला होता तो काढला आणि अमित शाह मार लोकसभेमध्ये सांगतो, तो कायदा म्हणजे आत्ता मी जो भोगून आली ना 55 दिवस, तो पुढचं त्यांना करायचं होतं आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये केलं. पोलिसांना 14 दिवस जेलमध्ये ठेवतायची परवानगी होती, आता पोलिसांची कस्टडी 90 दिवस होणार आहे. आणि तुम्ही काहीही बोललात राजसत्तेच्या विरोधामध्ये तरी राजद्रोह केला असं म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाणार आहे. पण ते वेस्टर्न भारी घेऊन येतात आणि आपण पण तिचं वेस्टर्नच गोड आहे म्हणून मधलं विषय पिऊन जातो. अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची. त्यांनी मला जेव्हा त्या जेलमध्ये ठेवलं होतं तेव्हा त्याचा कायदा असा आहे की 48 दिवस तर तुमची सुनावणीच होत नाही. 48 दिवसानंतर एक बोर्ड बसतं, रिटायर्ड जज असतात, एक IG ऑफिसर असतो, एक रिटायर्ड सरकारी जज वकील असतात आणि एक ऑफिसर असतो. जेव्हा आणि तुम्हाला वकील लावता येत नाही, तुमची केस तुम्हालाच चालवावी लागते. जेव्हा मी माझी केस चालवायला लागली तेव्हा त्यांनी मला ते सगळे म्हणाले तुम्हाला कसं अँटी सोशल मुवमेंटच्या नावाखाली आम्ही जेलमध्ये ठेवणार, आणि म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. तर त्या बिचाऱ्या IG ऑफिसरची बदली सरळ पाकिस्तान बॉर्डर, गुजरातची जी पाकिस्तान बॉर्डर आहे तिकडे करून टाकली. तर इतक्या छोट्या मनाचे आहे. पण आम्ही पण 10,000 आदिवासी बायका घेऊन नरेंद्र मोदींच्या याला घेरलं होतं आणि त्यांना घेरून त्या ठिकाणी त्यांच्या गांधीनगरच्या बंगल्यावरती घेरणाऱ्या आम्ही पहिल्या आणि शेवटच्याच निघालो होतो, पण घेरलं होतं. बायांची ताकद पण असतेच तेवढी मोठी. सगळं करतो. तुम्हाला मी सांगते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लढाई लढावी लागेल. आपल्याला सांस्कृतिक पद्धतीनं पण लढाई लढावी लागेल. हे ज्या पद्धतीनं आपल्या देवदेवतांपासून सगळ्यांचं ज्या पद्धतीनं आता राजकारण करायला निघालेत, त्यामुळे आपल्याला खरा इतिहासही सांगावा लागेल. आपल्याला सांगावं लागेल की बाबा रे, हे जे भविष्य आणि भटजींचं आहे, आमच्या शाहू महाराजाकडे एक भटजी जेव्हा गेला आणि म्हणाला साहेब महाराज तुमचं भविष्य सांगतो, महाराजांनी त्याला सांगितलं की आज नको उद्या ये. आणि जेव्हा तो महालाच्या बाहेर पडला, राजवाड्याच्या बाहेर पडला, शिपायाला सांगितलं त्याला उचल आणि जेलमध्ये टाकून दे त्याला, आणि उद्या 11 वाजता बरोबर त्याला सोड. त्याला 11 वाजता जेव्हा सोडला तेव्हा तो रडत रडत महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणाला की बाबा मला का महाराज तुम्ही जेलमध्ये टाकलं. महाराज म्हणाले अरे तुला तुझं भविष्य माहिती नव्हतं की आज तुला काही मिनिटानंतर जेलमध्ये जावं लागणार आहे आणि तू काय माझं भविष्य सांगायला निघाला. हा आपला इतिहास आहे, आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपल्याला त्या चक्रधर स्वामींनी त्यावेळेस सांगितलं होतं, ज्यांची आपण आत्ता 2 दिवसापूर्वी जयंती केली, त्यांनी सांगितलं शेंबूड येणं जसं नैसर्गिक प्रक्रिया आहे तसं बाईला MC येणं पण नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण चुकून इतिहास आपल्याला आपल्या संतांचा, आपल्या या प्रबोधनकारांचा सांगितला गेला नाही आणि म्हणून आपण आज या सगळ्या याच्यामध्ये बळी पडतो, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या संतांची, प्रबोधनकारांच्या ह्या सगळ्या परंपरा उज्ज्वल माथ्यानं आपल्याला सांगावे लागतील की हे
सांगितलंय आम्हाला. हे आहे आमचं खऱ्या अर्थानं सगळं आमचं संचित आहे, हे आपल्याला सांगावं लागेल. आणि अण्णाभाऊ साठे मातंग समाजात जन्माला आले म्हणून मातंगांचे आहेत, आणि फुले माळ्या समाजामध्ये जन्माला आले म्हणून माळ्याचे आहेत हे सांगून चालणार नाही. ते आमचे सगळे बहुजनांचे आहेत हे आपल्याला सांगावं लागेल. कारण त्यांनी फार मोठ्या पद्धतीनं बुद्धिभेद केलेला आहे. आपल्या साळी माळी कोळ्यांमध्ये आपण वाटत राहिलो, आणि त्यांनी काय केलं? त्यांनी गावामधल्या माळ्याला, गावामधल्या धनगराला, गावामधल्या शिंपीला, सुताराला सांगितलं तू हिंदू आहे. आणि त्याला बी वाटलं. आत्तापर्यंत मी मराठ्यांच्या जातीला फार त्रासला होतो, कारण ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात होते, तिकडे पटेल होते. आता मला हिंदू आयडेंटिटी मिळाली म्हणजे मी या सगळ्यांच्या बरोबर गेलो, आणि म्हणून त्यांनी हिंदू आयडेंटिटी दिली. आपल्याला या देशातली भारतीय आयडेंटिटी त्यांना द्यावी लागेल, आणि सगळ्यांना एक करावं लागेल, हे लक्षामध्ये घ्या. हे जे उद्याचं अधिवेशन होतं आहे ना लोकसभेमध्ये, त्याच्यामध्ये ते रोहिणी आयोग आणतात. रोहिणी आयोग आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे. त्या रोहिणी आयोगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते कंबरड मोडणार आहेत माधवकावाल्यांचं, म्हणजे माळी, धनगर, वंजारी आणि कुणब्यांचं. पहिलं कंबरड त्यांचं मोडणार आहे. म्हणजे एका बाजूला मराठ्यांना तर झुलवताच आहेत, सत्तेत नसले का म्हणतात आम्हाला सत्ता द्या, उद्या आणू, आणि सत्तेवरनं सत्तेत आल्यानंतर म्हणतात की हे शक्य नाही. आणि तिकडे मात्र लोकसभेमध्ये 10% सवर्णांचं आरक्षण कुठल्याही प्रकारचं आडकाठी न करता एका मिनिटात मंजूर करून टाकतात, आणि आपल्या माथी टाकून आपलं 49-62% आरक्षण घेऊन जातात. हे षडयंत्र, ही लबाडी आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावी लागेल. ती आपण सगळेजण करूया. वेळ खूप झालेला आहे. शेवटची गोष्ट सांगते आणि मी माझं बोलणं संपवते. पण मला तुमच्याकडून खूप ऊर्जा मिळालेली आहे. तुम्हाला मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की आम्ही महाराष्ट्रामध्ये नाही, देश पातळीवरती भारत जोडो अभियान करतो आहोत. त्या नावाला जाऊ नका. भारत जोडो अभियान म्हणजे काँग्रेसचा काही संबंध नाही. योगेंद्र यादवांपासून तर सगळ्या प्रकारचे लोक, अरुणा रॉयपासून सगळे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो आहोत की आपल्यासारखे लोक जे सत्तेचं राजकारण करणार नाही आहेत, पण भाकरीचं राजकारण जरूर करणार आहेत. आपल्यासारखे लोक जे कुठलं पद मिळेल म्हणून लढणार नाही आहेत, पण संविधान वाचवण्यासाठी लढणार आहेत. ह्या सरकारला, मनुवादी विचारांच्या लोकांना गाडण्यासाठी आपण सगळेजण जे पुढे येणार आहोत. मला आमच्या गावचा एक माणूस खूप त्याने सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगितलं. तो नेहमी असं म्हणायचा, ताई हे मोदी सरकार का बरं म्हणतात? तुला समजलं का? म्हटलं नाही समजलं. का बरं म्हणता? अरे म्हणे भारत सरकार म्हटलं ना का संविधान येतं डोक्यासमोर, मोदी सरकार म्हटलं का मनुस्मृती येते म्हणे डोक्यासमोर, आणि म्हणून हे आमच्या डोक्यामध्ये मोदी सरकार बिंबवत आहेत म्हणे. तर हे गावचा माणूस विचार करतो, तो इतका अनपढ नाही आहे. त्याला बरोबर घेण्याची गरज आहे. ग्रामसी म्हणतो तसं ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलला आपल्याला सोबत घ्यावं लागणार आहे. ते महत्त्वाचं आहे. ते आपण करूया. आणि म्हणून आम्ही भारत जोडो अभियान सुरू केलं आहे. या अभियानामध्ये जसं कर्नाटकाच्या लोकांनी केलं, कर्नाटकाच्या लोकांनी कधीतरी त्यांना जरूर बोलवा तुम्ही. ते मोफत येतात, स्वतःच्या खर्चाने येतात, आणि कुठल्याही पार्टीचा पैसा घेत नाही. ते सगळे उद्योगपती, छोटे छोटे व्यापारी, ज्यांचं कंबरड GSTमुळे मिळालं, ज्यांचे उद्योग बंद झाले, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे. तर त्या लोकांनी तिथे पहिला प्रयोग केला, यदुले कर्नाटका म्हणजे जागो कर्नाटका. त्यांनी काय केलं, 244 मतदारसंघ जे आहेत त्याच्यामध्ये BJP जिंकणारच आहे त्या मतदारसंघांना सोडून दिलं. ज्याच्यामध्ये काँग्रेस जिंकणारच आहे ते सोडून दिलं. ज्याच्यामध्ये RJD जिंकणार आहे ते सोडून दिले. आणि असे 107 मतदारसंघ काढले, जे 19-20 असू शकतात, कोणीही जिंकू शकतं असे काढले. आणि त्याच्यामध्ये BJPच्या ताब्यात असणारे 78 मतदारसंघ तिथून खेचून इकडे आणले, आणि तिथे एक नवीन विक्रम करून दाखवला. तो प्रयोग आपल्याला महाराष्ट्रामध्येही करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, लोकसभा मतदारसंघ निहाय सोशल मीडिया जो आहे तो ताब्यात घ्यायचा, त्याच्याबद्दलचं करायचं. म्हणजे कर्नाटकामध्ये शेवटचा प्रयोग आमच्या 40 गावचा एक मुलगा त्या एजन्सीमध्ये होता. तो म्हणे पैशांचं काम होत नाही, 78 प्रकारचे विमानं म्हणजे हेलिकॉप्टर, चार्टर सगळं त्यांनी उडवलं म्हणे, पण त्याचाही उपयोग होत नाही. लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या भयानक अशा ज्या व्हिडिओ तयार केलेल्या होत्या, हिंदू मुस्लिम SC ST विरोधातल्या, म्हणजे बहुजन विरुद्ध SC ST, त्या सगळ्या सोडायला प्रयत्न केला. पण तिथल्या त्या सगळ्या जनसंघटनांनी त्याचं काउंटर तयार करून ठेवलेलं होतं, आणि तो लगेच पाठवलं. त्यामुळे आपल्याला तेही करावं लागेल. त्या संदर्भामध्ये एक शिबिर, माझी विनंती राहील की अर्जुन जाधव सर आणि रोडे सर इथे आहेत, बावगे सर आहेत, ते 1-2 जुलैच्या कार्यक्रमाला आलेले होते. एक दिवस
ह्या सगळ्या जनसंघटनांना एकत्र घेऊन आपण आपलं स्ट्रक्चर, म्हणजे ते काँग्रेस काय करतं, अमित देशमुख कुठे जातील आपल्याला माहिती नाही, पण ते कुठेही जावो आणि जयंत पाटील कुठेही जावो, काही करो, आम्ही मात्र आमचा देश वाचवू. कारण त्यांना त्यांचं आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद पाहिजे, पण आम्हाला आमचं संविधान पाहिजे, आमचा देश पाहिजे, हे आपण लक्षामध्ये ठेवू. आणि म्हणून त्याचं नियोजन भारत जोडो अभियानाची मिटिंग घेऊन आपण नक्की करूया, एवढंच सांगते. आणि शेवटची गोष्ट सांगून थांबते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा पुस्तक वाचत होते. शेजारची एक बाई 9 महिने झाले होते, तिला प्रचंड कळा येत होत्या. दाई तिचं डिलिव्हरी करत होती, तिचं बाळ आडवं झालं होतं आणि म्हणून डॉक्टरांना बोलवलं होतं. दाई डॉक्टर येता की नाही म्हणून बघायला गेली. तिने बघितलं बाबासाहेब आहेत. तिने बाबासाहेबांना सांगितलं. बाबासाहेब काळजीत पडले आणि पुन्हा पुस्तक वाचायला लागले. दुसऱ्या वेळेस पुन्हा ती दाई गेली आणि डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाली, बाबासाहेब अजून नाही आले डॉक्टर. असं म्हणतानाच बाबासाहेबांनी पुस्तक मिटलं आणि तिचं एकदम लक्ष गेलं. ती म्हणाली, बाबा तुम्ही पण डॉक्टर आहात ना, तुम्ही का नाही त्या बाईला बघत. बाबासाहेब म्हणाले, मी माणसांचा डॉक्टर नाही आहे, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. त्या बाईला मोठं आश्चर्य वाटलं आणि तिने प्रश्न विचारला की बाबासाहेब, माणसांना जनावरांना रोग होतात याची कल्पना आहे, पण या देशातल्या पुस्तकांनाही रोग होतात याची मला कल्पना नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, हो, या देशातल्या पुस्तकांनाही रोग होतात आणि म्हणून मनुस्मृतीसारखे ग्रंथ आम्हाला जाळावे लागतात आणि आमचा इतिहास आम्हाला लिहावा लागतो. भावांनो आणि बहिणींनो, आपण आपला इतिहास लिहूया. आपली संतांची परंपरा, प्रबोधनांची परंपरा, फुले शाहू आंबेडकरांची आणि बुद्धांची, चार्वाकाची परंपरा जिवंत ठेवूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करते. आणि लातूरमधून 2024ला एक नवा अध्याय आपण सगळेजण सुरू करूया, हीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जिंदाबाद. धन्यवाद ताई. अतिशय या देशामध्ये जे षडयंत्र चालू आहे, जे केंद्रात महाराष्ट्रात जे शासन हे मनुवादी शासन आहे आणि या मनुवादाच्या माध्यमातून संविधानावरती कसे हल्ले होत आहे आणि त्याचं काय षडयंत्र आहे हे आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं. काही राजवटी या व्यापाराच्या नावाने येतात, परंतु हे जी राजवट आलेली आहे ती